नाशिकच्या भोंदूबाबा खरातची चर्चा सुरू असतानाच त्याच्या सारखीच कृत्य करणारा ठाण्याचा कॅसिनो बाबा आता समोर आलेला आहे। काळ्या जादूचा बनाव करून या कॅसिनो बाबानं अनेकांकडून पैसे लुटलेले आहेत, उकळलेले आहेत आणि या पैशांवर हा बाबा गोव्यात जाऊन कॅसिनो खेळून 5 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची मजा लुटायचा। आता या बाबाचं बिंग फुटलंय आणि आता तो सध्या जेलची हवा खातोय। भोंदूबाबा खरात सारखाच ठाण्याचा कॅसिनो बाबा। कॅसिनो बाबाची काळ्या जादूची फी कोट्यवधी रुपये। बाबाला कॅसिनो, 5 स्टार हॉटेल्स, क्लबचा शॉक। गोव्याच्या हॉटेलात एका रात्रीत 14 लाख उडवले। नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातचे कारनामे समोर आल्यानंतर राज्यात अशा भोंदूबाबा बुवांचं फुटलेलं पेव समोर आलंय। वसईचा ऋषिकेश वैद्य, नवी मुंबईतील बाबाजान, संगमनेरचा राजेंद्र गडगे अशी मोठी यादीच गेल्या काही दिवसांत समोर आली आहे। त्यातच खरात प्रमाणेच कृत्य करणारा ठाण्याचा भोंदूबाबाही चर्चेत आलाय। या फोटोत गुडघ्यावर बसलेला हाच तो भोंदूबाबा, ज्याच्या कृत्यांचा आता पर्दाफाश झालाय। मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा या नावानं हा भोंदूबाबा प्रसिद्ध आहे। या बाबानं मुंबई ठाण्यासह राज्याबाहेरही अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातलाय। या बाबाची फसवणुकीची मोडस ऑपरेंडी ही समोर आली आहे। काळी जादू केली आहे असं सांगून अनेकांना जाळ्यात ओढायचा, अघोरी पूजा करून भरपूर पैसे मिळवून देण्याचं आश्वासन, मुलं बाळं होण्यासाठी पूजा सांगून अनेकांची फसवणूक। दीक्षित बाबानं मुंबई ठाण्यातील अनेकांना घातला कोट्यवधींचा गंडा। अशा किती पीडितांना या भोंदूबाबानं गंडवलंय याचा पोलीस आता तपास करतात। आरोपी मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा यांनी सदर पीडित महिलेची फसवणूक करून तिच्याकडून जवळपास 2.5 कोटी रुपये रोख रक्कम आणि सोन्या चांदी दागिने अशी रक्कमचा अपार केलेला आहे। तिची फसवणूक केलेली आहे। त्या अनुषंगाने गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 1 हे करीत आहे। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा यांनी अनेक महिलांची तसेच अनेक पीडितांची फसवणूक केलेली आहे, ज्यामध्ये त्याच्याविरुद्ध मुंबई, पालघर, ठाणे या ठिकाणी विविध कलमाने गुन्हे दाखल आहेत। आश्चर्य म्हणजे दीक्षित बाबा अघोरी पूजेसाठीचे पैसे पीडितांकडून घ्यायचा आणि गोव्याला जायचा। गोव्यात कोणतीही पूजा किंवा काळी जादू न करता लुबाडलेल्या पैशांतून हा भोंदूबाबा जीवाचा गोवा करायचा। सगळे पैसे हा दीक्षित बाबा गोव्यातल्या कॅसिनोमध्ये उडवायचा। पैसे हरला की पुन्हा नवीन शिकार शोधायचा आणि पैसे उकळून पुन्हा गोव्याला जायचा। एवढंच काय तर रोज रशियन, कझाकिस्तान अशा विविध देशांतील महिला या कॅसिनो बाबाला दिमतीला लागत। कॅसिनो बाबाचे काळे कारनामे उघड झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे। गोव्यातल्या ज्या कॅसिनोमध्ये या भोंदूबाबाला रेड कार्पेट होते, त्याच कॅसिनोत जेव्हा या बाबाला पोलिसांनी तपासाकरता नेलं, त्यावेळी कॅसिनोवाले सुद्धा अवाक झाले। गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा यांनी अपार करून जे पैसे कमवले किंवा जे अपार करून फसवणूक करून जे पैसे कमवले, त्या पैशाची विल्हेवाट तो गोवा येथे जाऊन पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणे, त्याचबरोबर त्या ठिकाणी गोवा येथे जाऊन जुगार खेळणे आणि इतर काही आक्षेपार्ह गोष्टी करणे असं या संपूर्ण तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। धक्कादायक म्हणजे या कॅसिनो बाबानं लुबाडलेल्या पैशांतून केलेल्या उन्मादाच्या कहाण्या सुद्धा आता समोर आल्यात। गोव्यात एका हॉटेलात या बाबानं एका रात्रीत 14 लाख रुपये बिल केल्याचं समोर आलंय। या बाबासोबत गोव्यातल्या कॅसिनोतील एक मॅनेजरही सामील होता, हेही उघड झालंय। आता या बाबाच्या बँक खात्यात ज्यांनी लाखो रुपये पाठवलेत त्यांचा तपास पोलीस करतात। या तपासात बाबाचे नवे काळे कारनामे लवकरच समोर येण्याची शक्यता आहे। निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे।